भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। त्यामध्ये जात धर्म किंवा इतर कोणत्याही विषयाची त्यामध्ये कमतरता आम्हाला भासली नाही। सर्वांनी एकदम आम्ही सर्व बंधुभावाप्रमाणे सर्व समाज या भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी तसेच शिवाजी महाराजांची ही एक संयुक्त जयंती आहे। यामध्ये सर्व समाज एकोप्याने आज दिसत आहे आणि याची प्रचिती आपल्याला समोरच दिसत आहे। कोणकोणते कार्यक्रम आज झालेले आहेत? आज सकाळपासून भगवान बुद्ध मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब यांची मूर्ती आम्ही घारगावपासून ते वनपुट्यापर्यंत त्याची एक काय म्हणतो रथयात्रेमध्ये आणलेली आहे, रॅली आणलेली आहे। त्यानंतर भगवान भंतेजींच्या हस्ते सचित भंतेजी होते, त्यांच्या हस्ते आम्ही या भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या विहारामध्ये केली। त्यानंतर 5 वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची संयुक्त जयंती आज मी साजरी करत आहोत। यानंतर तानाजी बोराडे हे शिवव्याख्याते आहेत की ज्यांना तसेच ते कवी आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा जळताना पायतळी या त्यांच्या आपल्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला। असे हे शिवव्याख्याते तसेच कवी आज आमच्या या कार्यक्रमाला व्याख्यान देणार आहे, ही एक आमच्यासाठी गर्वाची बाब आहे। आणि त्यानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत। बुद्धविहार भरपूर वर्ष झाले ते काम चालू होतं, पण आज कालांतराने पंचक्रोशीत शोभेल असं अवढव बुद्धविहार आमच्या ग्रामस्थ असेल
आमचे भीमगर्जना मित्रमंडळाचे सभासद असतील त्यांच्या वतीने आज भव्य दिव्य बुद्धविहार आम्ही लोकांसाठी हे केलेलं आहे। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध व महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती आम्ही करत आहोत। आज पठार भागामध्ये सर्व धर्म समभाव अशी नेहमी प्रत्येक जाती धर्म नसेल आपल्या पठार भागामध्ये कधीही कोणतीही असं दुजाभाव न करता आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असे आमचे ग्रामस्थ वगैरे असतात। आणि मी खरोखर सर्व ग्रामस्थांचे आणि पंचक्रोशीतील आमचे बौद्धजन असतील सर्वांचे मनापासून आभार मानतो। असं सहकार्य करत राहा। गावोगावी जयंती असतात ती डॉक्टर बाबासाहेबांची असो किंवा भगवान गौतम बुद्धांची असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची असो एकोपाने सर्वजण हजर राहतात, कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात। त्याबद्दल मी पंचक्रोशीतील सर्व लोकांचे आभार मानतो। भीमगर्जना मित्रमंडळ या मित्रमंडळाचं नाव लौकिक आहे का आपल्या गावामध्ये ही जयंती बऱ्याच दिवसापासून काही कारणास्तव म्हणजे आमचं काम बुद्धविहारचं काम बाकी होतं, त्या कारणास्तव आम्ही जयंती साजरी करत नव्हतं, पण छोटी मोठी साजरी करायचं। पण आज पहिल्यांदा असं झालं आहे का आमच्या जे मुंबईकर गावकरी मित्रमंडळ जे आहे जे भीमगर्जना मित्रमंडळ त्यांनी खूप दिवसापासून श्रम करून जे एवढं मोठं वास्तू उभारली, त्या वास्तूचं आज खरं एक लोकार्पण म्हणजे गावाच्या वास्तूमध्ये आज आमच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला व गावातील एक शोभा अशी एक की दिवसानंतर असं वाटतं का गावामध्ये आज आंबेडकर साहेबांची जी जयंती आहे ती आज साजरी झाली। खरं मोठा एक त्या भीमगर्जना मित्रमंडळाचा एक आभार माना एवढं कमी आहे। आज आत्तापर्यंत भरपूर कार्यक्रम झाले पण आज असं वाटतं गावाला एक मोठं स्वरूप एक आनंदाचं स्वरूप आलेलं आहे। बरं, आज जयंती आहे, कशा शुभेच्छा द्याल? आज आपल्या गावात हा जयंतीचा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो। त्याचं मूळ म्हणजे आज आंबेडकर जयंती असल्यामुळं आणि नवीन वास्तूचं उद्घाटन असल्यामुळं आणि तिथे प्रतिष्ठापना होणार आहे पूजेची। आज ही 114वी जयंतीच्या निमित्त मी सर्व आपल्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि असेच दरवर्षी आपले कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा ठेवतो। 114वी जयंती मोठ्याने बोला थोडं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 114वी जयंती आज या वनकुटा गावामध्ये सादर होत आहे। भीमगर्जना मित्रमंडळ मुंबई आणि वनकुटे या दोन्ही ग्रामस्थांकडून ही जयंती साजरी करण्यात येत आहे। या जयंतीनं मला एकच सांगायचं आहे का जसा जोश यावर्षी तुम्ही धरला हा कायमस्वरूपी असाच टिकावा हीच आमची नम्रतेची विनंती आणि ही भावना एकोप्याची भावना। तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही मुस्लिम आहात, टोपी आहे, तरी या जयंतीला तुम्ही आलेले ही इथं मुस्लिम हिंदू आणि आपले जय भीम हे काही इथं मानले जात नाही। हे एकच जात आणि एकच धर्म हा या गावाचा एक उद्देश आहे आणि तो कायमस्वरूपी राहील ही आमची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आज वनकुटे गावामध्ये 134वी आंबेडकर जयंती आणि शिवजयंती जुन्या गोविंदाने एकोप्याने कुठलाही जातीभेद न मानता सर्व ग्रामस्थांनी पाहुण्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जात आहे। या उत्सवातून आपल्याला एकच प्रेरणा मिळते का बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आपल्याला त्या संविधानानुसार सगळी जनता एकोप्याने नांदत आहे आणि अशीच पुढे नांदत राहो मी इच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।